नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आणि त्रिलोक गाईज आता चाललो बाहेर फिरायला आणि आता माईक घेतलेली बघू आता K8चा माईक घेतलं आता आवाज क्लिअर येतो मला. चला आता तुम्हाला आमची तयारी दाखवतो. पूर्ण दी बसलो बघू शकता. मला आता बसू आता नाशिकला भेटलो. अशी आपली शिफ्ट बघा इकडे या साईड आता आम्ही चालू 5 वाजता. आता इकडून बघू लागतं आता इथं अशा काईट्स उडत आहेत. आता जाऊ माहिती मग तिथं भेटतो. आता आम्ही आलो आहे मंदिरात बघा, दर्शन करून हे स्वयंभू बघू शकता तुम्ही भजनवाली. राम मंदिर आहे, राम मंदिर गोरोबा कुठलं तरी वेगळं नाही. गाईज आता आम्ही चाललो इथं, पण आता इथं अलाउड नाही पुढे राहायला. पण तुम्ही बघू शकता एंट्री चाललो आम्ही कसं ते चुपचाप कापतो ते बघू शकता मंदिर. आता गंगा गोदावरी आरती होणार आहे. हो तिथे बाप्पा आहे मग नंतर दाखवतो. आता आरती चालू आहे. आता आम्ही निघतो सप्तशृंगीला जायला वनी जायला गडावर. तर तुम्हाला तिथे निघतोय. हे बघा सनराईज होऊ शकतो.
सनराईज आणि तिकडचा पण सनराईज. आणि इथे आम्ही आहोत. इथे पचवटी आहे तिथं आम्ही काल जाऊ आणि दिसेल. आता आज चालू आहे वणीगडावर. चला तुम्हाला तेव्हा दाखवतो तिथे पोचल्यावर. चला बाय. नाश्ता करू शकतोय. मेदूवडा नाश्ता करतोय. इथं खातोय. अशा नंतर इथं बस डेपोची इथं चालू. बस डेपोच्या आल्यानंतर आता बस नंतर भेटतो. दर्शन पण झालं मला वॉटर बिटल भरले. ही माझी अख्खी फॅमिली आहे. ती दिदी आहे, ती येते आहे आणि तिथं सप्तशृंगी गड बघू शकतो. खाली आणि पाणी बघू शकता. एकदम गारटले पाणी, एकदम थंड. मग आता भेटू नंतर. चला बरं. आता आम्ही आलोय तिथे कडा होती एका तिथे एका बाईने नवस की मला मुलगा होईल. नवस पूर्ण आला. ते पण अशी बोलली की तिथं बैलगाडी नाही वरती गडावर. एवढं मी सप्तशृंगी देवीने तिथे हे केलं. तिथे बघताना त्याला वरती आणले. त्या चमत्कार आहे तिथे तुम्हाला दाखवतो. आईसोबत माकड आहे. काहीच बघू शकता माकड. काहीच माकड. बाबा नको नेतील बितील बायचा. काहीच ती जागा तुम्हाला आईसोबत माकड आहेत. गाईज तुम्हाला काय दाखवू आता मी. माकड ते देवी आहे बघा. बाजूला ते सप्तशृंगी देवी आहे. विचार करा एवढ्या दरीतून ती इथे आली. ते पण बैलगाडीवरती. कशी आली कशी असते. देवी गाईस. पप्पा थांबा 2 मिनिटात दर्शन घेतो. शेंदूर लावलाय ना तिकडनं अशी ती बैलगाडीचे निशाडत तिकडनं आलेले बघू शकता. एवढ्या वरनं इथे आलेले बैलगाडी. गाईस तिथे बघू शकता. का तुम्ही चालू आहे माकडांचं. हे बघा. तिथे एक मंदिर बघू शकता तुम्ही. काला शंकराचं आहे. आपण तिथे मग विजिट करणार. चला बाय. बाय जातात चढतो आणि वरती बघू शकता. डाग बघू शकता. तुम्हाला थोड्या वेळानंतर जसं आज अपडेट देतो. चला बस. मम्मी मागे राहिली ते बघा. त्यामुळे तुम्हाला नंतर भेटतो. दमलो बिरस पण बघू शकता. इकडला व्ह्यू येतो चांगला. अख्खा वणीचा गड होते. वणीचा गड. सगळे थकलेत आता. अर्ध्या ह्याच्यात येऊनच
तिथे यायचं तुम्ही पाणी पितो पण पाण्यात ग्लासच नाही समजत नाही. चला आता तुम्हाला नंतर भेटतो. पाठीमागचा का ऋतिका दिसली खूप. नेक्स्ट दिवस झालाय. आता आम्ही चालले आज त्र्यंबकेश्वर. तुम्हाला दाखवतो आता. हे चष्मा नवीन घेतला म्हणजे आता मी चाललो आहे. आता तिथे नाश्ता करून तुम्हाला नाश्ता काय आता आम्ही पोचलेलो पण मी नेट दाखवला. तिथं ब्रह्मगिरी पर्वत आहे. ब्रह्मगिरी पर्वत खाली पडला आणि आता आम्ही गेलोच नाही खरं तर. खोटं बोलते मम्मी, खोटं बोलते. तिथे डुक्कर होती तुम्हाला दाखवत होतं. तिथं कुठे ते स्थान आहे गौतमी. चला बाय. आता बघूया आता इथे गोदावरीचा उत्पन्न झालेला इथे नाही पण डोंगरावर नाही आलेलं पण इथे जास्त होती. आम्ही गेलो नाही खूप आहे. 2 तास लागतात तिथे वरती जायला. तर टोटल येऊन जाऊन 4 तास लागतात. बघू शकतो ही गोदावरी नदी आहे. काय तर चला बाय. काय बघू शकता इथं बघा. इथं मुख दर्शन बघू शकता. आम्ही गेलो नाही गावाला डोंगर दिसते का समोर. क्लिअर दिसत नसेल. त्र्यंबकेश्वर तिथे आहे. हे घेतोय आम्ही. बघू शकता शिखर बघू शकता त्र्यंबकेश्वरचं. आणि आता हे घेतोय सब्जा आणि आता टाइमपास वर खातोय. रिक्षावाले असेच असतील कसे हे बघू शकता. आणि आता आम्ही घेतो आणि चला बाय. आता आम्ही चाललो कपालेश्वर गाईज. आता आम्ही आलोय बघू शकता कपालेश्वर. मागचं दाखवतो. दर्शन झालं आता खालती उतरतो. आता आम्ही जाणार सीतागडनं कधी करतो. कॅमेरा अलाउड नाही ती शूट नाही करू शकत पण बाहेरचं दाखवून घराच्या आतमध्ये दाखवतो. चालू खाऊ गल्लीमध्ये. तर रात्रीच्या जेवणांना आम्ही नुसतं खाऊ तुम्हाला दाखवतो काय काय. चला आता खाऊन झालं. मी आता लास्टला खातो पान. आता मी खातो आणि म्हणतो आता आम्ही आलो आहे. आता चालतो आधी गळ्याला. आणि आता मी एक स्प्राईट घेतले. दीदीने फॅन्टा घेतले दीदीने आणि त्या अमूलचा काहीतरी घेतले. मम्मीने अमूलचा घेतले काहीतरी आणि मम्मीने फॅन्टा घेतले. पप्पांनी कोल्ड कॉफी. आता तुम्हाला नंतर भेटू. नेक्स्ट दिवस झाला आहे. आता वाजलं सकाळचे 6 आणि आता आम्ही चाललो ट्रेनमध्ये. आता घरी चालले. आता आम्ही खाती उतरले बघू शकता तुम्ही. पूर्ण अंधार आहे. 6 वाजले अजून तरी. तिथे बघू शकता इथे एक पतंग अडकले. 7 नंतर काय आता आम्ही निघालोय बघू शकता बॅगा. तर ट्रेन स्टेशनवर आलोय नाशिक रोडवरती. आता एवढ्या बॅगात चला आता बाय. आता आलोय आणि झोपलोय बघू शकता. स्लीपर बसमध्ये ट्रेनमध्ये सॉरी बघू शकता. मम्मी बघा कशी झोपले. काय नंतर
आता आम्ही आलो घरी बघू शकता. आता आम्ही घेऊ. मला आता हा ब्लॉग वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच ब्लॉग व्हिडिओ थँक्यू.